तिथे नाशिकमध्ये पंतप्रधानांच्या भाषणातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काय अपेक्षित आहे हे जाणून घेतलेलं आहे आमचा प्रतिनिधी तुषार कोहळेनं. पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथे सभा होत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या सभेतनं काय अपेक्षा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय सभा आहे, उद्याला काही अपेक्षा आहे, काही घोषणा तर करणार नाही, पण भाषणामध्ये अपेक्षा तर भरपूर आहे. कारण शेतकऱ्यांची बाजू घेणारा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आणि शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून सन्माननीय मोदीजींकडे शेतकरी बघत आला. 10 वर्षापासून एक हाती सत्ता देऊन त्यांना निवडून आणलं आणि आणल्यानंतर मात्र त्यांनी शेतकऱ्यांचा पूर्णपणे भ्रमनिरास केला. आयात निर्यात धोरण हे चुकीच्या पद्धतीनं राबवलं. शेतमालाचे भाव वाढूच नये अशा पद्धतीनं त्यांनी नियोजन केलं आणि शेतकरी पूर्णपणे आज मेटाकुटीला आला आहे, कर्जबाजारी झालेला आहे. पुन्हा शेतीला नवीन पीक घेण्यासाठी सुद्धा शेतकऱ्याकडे आज पैसे नाही आहेत, बँकेचे हप्ते भरायला पैसे नाही आहेत. मागील 3 महिन्यापासून निर्यातबंदी केली, म्हणजे बाहेर आपल्याला गिराईक आहे पण तरी आपला माल शेतामध्ये सोडून जातोय. आमचा इतका कांदा शेत सोडून गेलेला आहे की विचारू नका. आणि आजही त्यांनी काय केलं, कांद्याची निर्यातबंदी उठवली इलेक्शनच्या समोर येतात, पण त्यामध्ये पण निर्यात शुल्क वाढवून दिलं. 40% 45% निर्यात शुल्क लावलेलं आहे. त्यामुळे कांद्याच्या भावावर परिणाम झाला आहे. आणि आज काल परवा आमच्या भागामध्ये इतका कांद्याचं नुकसान झालेलं आहे की ते कांदा आज आम्ही ठेवायचा कुठे आणि करायचा काचा प्रश्न तयार झालेला आहे. तर मला एक सांगा, काय अपेक्षा आहे? म्हणजे निर्यात बंदी उठवली पण भाव नाही. त्यांनी निर्यात बंदी उठवली पण मार्केट खुले केलेले नाही, श्रममध्ये ठेवलेले. व्यापाऱ्यांना पण समजत नाही का आपण काय मार्केटनं घ्यावा, पुढं काय विकावा किंवा काय टॅक्स लागेल, हे असं खुलासा करते नाही ते एकदम. कांदा धोरणासंदर्भात, निर्यात धोरण असेल किंवा भाव असेल, या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय भूमिका मांडतात याकडे शेतकऱ्यांचं लक्ष असणार आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, ABP माझा, पिंपळगाव, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.